इचलकरंजीला 24/7 पाणी प्यायचं आहे म्हणून हे पाणी मी प्यालो आहे। तुम्हाला पाणी द्यायचं आहे ना, 24/7 पाणी द्यायचं आहे म्हणून मी हे पाणी प्यालो। आपण निर्णय केलेला आहे, पुन्हा सरकार आल्यानंतर या ठिकाणी आपण सौर ऊर्जेचा वापर करून आपल्या वीज बिलामध्ये टप्प्याटप्प्याने 30% कपात ही घरगुती विजेच्या बिलामध्ये करणार आहोत आणि एक मोठा दिलासा आपल्या सगळ्या लोकांना देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे। या इचलकरंजी शहराकरता पिण्याच्या पाण्याची योजना करायची आहे। मला कल्पना आहे थोड्याशा अडचणी आहेत, काही लोक विरोध करतायत, पण काळजी करू नका, आता हे काम राहुलच्या हाताने होईल। मी स्वतः पुढाकार घेऊन सगळ्यांना बसवून असा मार्ग काढून देईल। अरे शेवटी हे आपलं सरकार बघा, आपल्याला कल्पना आहे कोल्हापूर सांगलीला सातत्याने येणारा पूर बघत असताना आपण निर्णय केला आणि वर्ल्ड बँकेतनं 4000 कोटी रुपयाची योजना केली। आता हे सगळं पुराचं पाणी आपण या ठिकाणून नेणार आणि दुष्काळी भागामध्ये घेऊन जाणार, म्हणजे पूर देखील येणार नाही आणि दुष्काळी भागाला पाणी मिळेल। अशा प्रकारचं काम करणारं आपलं सरकार आहे आणि म्हणून तुमचा पाण्याचा प्रश्न हा निश्चितपणे मिटवल्याशिवाय आपण राहणार नाही। मी आज या निमित्ताने सांगतो, आपल्या माननीय मोदीजींनी या ठिकाणी आपल्याला एक मंत्र दिला। काय मंत्र दिला? मोदीजींनी मंत्र दिला, विकसित भारत तयार करायचा असेल तर या भारताची 50% लोकसंख्या म्हणजे आमच्या माता भगिनी यांना सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू बनवा। आणि म्हणून मोदीजींनी या ठिकाणी आपल्याला बेटी बचाओ बेटी पढ़ाओ पासनं तर लखपती दीदी पर्यंतचा कार्यक्रम दिला। लखपती दीदी म्हणजे मोदीजींच्या योजनेतनं व्यवसाय स्थापून जी महिला वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमावते तिला लखपती दीदी म्हटलं जातं। आज महाराष्ट्रामध्ये आम्ही 11 लाख लखपती दीदी केल्या, लवकर 25 लाख करू, मग 50 लाख लखपती दीदी आम्ही करणार आहोत। राहुल दादा, माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे, ही जनता तुम्हाला निवडून देणार आहे। तुम्हाला या इचलकरंजीमध्ये माझ्या 25,000 लाडक्या बहिणींना लखपती दीदी करायचा आणि त्याकरता हा देवा भाऊ तुमच्या सोबत आहे। तुम्हाला माझ्या 25,000 बहिणींना लखपती दीदी करायचा आहे। आपल्या सरकारने निर्णय घेतले, लेक लाडकी योजना आणली। घरामध्ये मुलीचा जन्म झाला तर जन्माचं स्वागत झालं पाहिजे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी योजना आणली। मुलगी जन्माला आल्याबरोबर त्या ठिकाणी आपण 5,000 रुपये देतो। पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, चौथ्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये त्या घराला आपण देतो। मुलगी नाही, घरी लक्ष्मी आली आहे, तिचं स्वागत झालं पाहिजे, याकरता ही योजना आपण आणली। आज आपल्याला माहिती आहे उच्च शिक्षणामध्ये खर्च मोठा आहे, 2 लाख 4 लाख फी भरावी लागते। सर्वसामान्य माणसाला, गरीबाला ते परवडत नाही। आज गरीबाच्या घरामध्ये एक पोरगा असेल एक पोरगी असेल तर ते विचार करतात आम्ही एकालाच शिकवू शकतो आणि मग पोरीला बोलवतात आणि सांगतात बेटा आमच्याकडे एकाला शिकवायचे पैसे आहेत, आम्ही तुझ्या भावाला शिकवतो, त्याला डॉक्टर इंजिनियर MBA करतो, तू आपलं काहीतरी MA BA करून टाक, कारण तुला शिकवायला आम्हाला पैसे नाहीत, आम्हाला शेवटी तुझं लग्नच करायचं आहे। किती हुशार असली मुलगी तरी देखील तिला घरी बसावं लागतं। आम्ही योजना आणली आणि मुलीच्या आईबापांना सांगितलं तुमच्याकडे मुलीला शिकवायला पैसे नसतील काळजी करू नका, मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत,
ते मुलीचा सगळा खर्च करतील आणि आम्ही मुलींचं मोफत शिक्षण ही योजना आणली। आता मुलींना 2 लाख 4 लाख 5 लाख कितीही फी असली तरी देखील ती फी राज्याचं सरकार भरतंय आणि मुलींना आपण शिकवतोय।